चला तर जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना मी गजानन राऊत, माझा नमस्कार. तर बघा, इयत्ता 10वी का महत्त्वाची आहे? हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 10वीलाच इतकं महत्त्व का दिलं जातं? हे पहिले पालकांना आणि विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे, की 10वीलाच इतकं महत्त्व का? बघा, मॅट्रिक जुन्या काळापासून मॅट्रिकवर खूप फोकस केलेला आहे. 3 गोष्टी मी अशा सांगणार आहे, की ज्या विद्यार्थी आणि पालकाच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहे. बघा, पहिली म्हणजे या 10वीमध्ये मुलं आणि मुलींमध्ये हार्मोन्समध्ये खूप सारे बदल होतात. बघा, जे सायन्सचं जर तुम्ही शिकत असाल तर आपल्या ज्या व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी ॲक्शन्स असतात, तर 95% ॲक्शन्स आपल्या हातामध्ये नाही आहेत. जसं आपल्या शरीरामध्ये केमिकल्स तयार होणं, आपल्याला दुःख होणं, राग येणं, ह्या गोष्टी नॅचरली घडतात. तर जनरली जो 10वीचा विद्यार्थी असतो ना, तर 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये हे सर्व सिस्टम हार्मोन्सवर चालतं. हे हार्मोन्सवर कंट्रोल होतं. बघा, 9वीचा विद्यार्थी आणि 10वीचा विद्यार्थी, माझा 15 वर्षाच्या अनुभवामध्ये मला आढळून आलेला आहे. खूप बदल त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. 10वीमध्ये मुलं चिड करणं, त्यांना राग येणं, त्यांना ते लाजणं, अशा खूप सारे चेंजेस हे एका वर्षामध्ये होतात. आणि त्याच वर्षामध्ये अभ्यासाचं पण टेन्शन असतं. म्हणजे सगळ्यात मेन जो विद्यार्थी आहे 10वीचा, तर अशा अडचणीमध्ये असतो, की एक तर शरीर पण साथ देत नाही, पालक पण साथ देत नाही, शिक्षण पण साथ देत नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्ही व्हिक्टिम आहात. व्हिक्टिम ह्याचा अर्थ काय आहे? एक तुम्ही बळी पडलेले आहात. आता 10वीला तुम्ही बळी गेलेले आहात. ठीक आहे. तर 10वी पासून आपल्याला वाचायचं कसं आणि सक्सेसफुल कसं व्हायचं, हे जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तर मी डिस्कशन करणार आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम सर्व 10वीच्या मुलांना खूप खूप शुभेच्छा देतो. एका नवीन युगामध्ये, एका नवीन स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये तुमची एंट्री होत आहे आणि खूप सुंदर विश्व या ठिकाणापासून तुमची सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जर तुम्ही पालक असाल, तर पालकांसाठी तुमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. कारण ही जबाबदारी फक्त तुमची एकट्याची नाहीये, तर सर्वांची आहे, शिक्षकांची. 1 मिनिट फक्त मला वेळ द्या. हे नोटिफिकेशन खूपच रिंग करतंय. इथे नोटिफिकेशन व्हायला नको पाहिजे होतं. हां, चला ठीक आहे. ओके. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, मी ज्यावेळेस तुम्हाला बोलायला वेळ देईल त्यावेळेस तुम्ही बोला. माईक कंटिन्यू बंद ठेवायचे आपल्या. तर बघा, 10वीचं वर्ष मी विद्यार्थ्यापासून सुरू करतोय. बघा, जो विद्यार्थी आहे ना, तो 16 वर्षाचा विद्यार्थी आहे, जवळ-जवळ 15 ते 16. हार्मोन्सवर पूर्ण शरीर चालतं आणि त्या मुलाला अभ्यासाबरोबर आपल्या शिक्षकांना पण सांभाळणे, आपल्या पालकांना पण सांभाळणे, आपली इच्छा पण पूर्ण करणे. कोणाचा तरी माईक सुरू आहे, प्लीज बंद करा. माईक बंद करा. बघा, तुम्ही पैसे भरून आलेले आहेत आणि सर्व विद्यार्थी हे आता फी भरलेले विद्यार्थी आहेत हे सर्व. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, हे सोपं नाहीये. सर्वात पहिले तुम्हाला जिंकायचंय स्वतःसोबत. बघा, तुमचं शरीर मान्य करणार नाही. तुमचं शरीर तुम्हाला राग लवकर आणणार आहे, तुम्हाला लाज वाटणार आहे, तुम्हाला भीती वाटणार आहे. सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहे. हे बघ, माईक कोणाचा सुरू आहे ना, ते बघायचं आणि त्याला रिमूव्ह मारून टाकायचा आणि ब्लॉक करून टाकायचं. हां. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, शरीर तुम्हाला बघा, आय ऑल्वेज रिपीट दॅट. मी हे रिपीट का करतोय पुन्हा-पुन्हा? कारण रिपीट केल्याशिवाय मनात बसणार नाही. रिपीट केल्याशिवाय दिमागमध्ये जात नाही हां. पहिली गोष्ट म्हणजे मुलांनो, तुम्ही तुमच्या स्वतःला जिंकू देणार नाहीयेत. तुमचं शरीर तुम्हाला हरवणार आहे. इथपासून तुमची तयारी होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अवाजवी प्रेशर तुमच्यावर असणार आहे. ॲट अ टाईम 9-9 विषयाचा अभ्यास तुम्हाला रोज करावा लागणार आहे. याच्यासाठी पण तुम्हाला तयारी करायची आहे. एवढं मोठं प्रेशर तुम्हाला सहन करायचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पेरेंट्स. बघा, पालक असे कोणतेच पालक नसतात बाळा, ज्यांना वाटत नाही माझा मुलगा हा अयशस्वी व्हावं, हा कुठेतरी मागे पडावं. त्यामुळे ते सतत तुमचा फॉलोअप घेत असतात, सतत तुमच्या पाठीमागे लागत असतात आणि निम्म्याच्या वर पालकांना माहीतच नाही की काय करायचंय. ते फक्त तुम्हाला एकच गोष्ट म्हणतील, "अभ्यास करत बस, अभ्यास करत बस, अभ्यास करत बस, अभ्यास करत बस, अभ्यास कर, अभ्यास कर." याच्या पलीकडे त्यांनाही काही समजत नाहीये आणि कुणालाच काही समजत नाहीये. आणि काही विद्यार्थी खरंच अभ्यास करत बसतात, पण हे खरंच चांगले आहेत का? नाही. बघा, तुमचा मुलगा किंवा तुम्ही कंटिन्यू अभ्यास करता, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही खरंच 10वी जगताय. नाही. हे खूप वेगळं आहे. हे विश्व खूप खतरनाक आहे आणि हे आपल्याला क्रॅक करायचं आहे बुद्धीचा वापर करून. हे एक चक्रव्यूह आहे आणि या चक्रव्यूहाला आपल्याला तोडायचं आहे. त्यामुळे मला तुमच्यासोबत नेहमी-नेहमी बोलावं लागणार आहे. 1-1 घंटा माझे लेक्चर पॅरेंट्स आणि मुलांनी ऐकायचे आहेत बरं का बाळांनो. ऐका वाटो का न ऐका वाटो.
हे काही तुमच्या मनोरंजनाचा विषय नाहीये ना, की हा मला काय आवडतंय. इट्स अ नेसेसरी, हे करावंच लागेल. जर आपल्या शरीरामध्ये कॅन्सर झाला तर तो काढावाच लागेल, थेरपी करावीच लागेल. देअर इज नो ऑप्शन फॉर दॅट. क्लिअर? सो पहिली गोष्ट तुमची क्लिअर झालेली आहे, की आपले पालक अभ्यास कर म्हटल्याशिवाय दुसरं काहीच येत नाही त्यांना. 90% सांगतोय मी, 10-12% काही टीचर्स वगैरे शिक्षक असेल त्यांची माफी मागतोय मी. परंतु मी पण ग्रामीण कुटुंबातला आहे. माझ्याही आई-वडिलांना काही माहीत नाहीये. त्यांना असं वाटतं, की पोरगं अभ्यास करत बसलं, की त्यांना आनंद वाटतोय बस. क्लिअर? ना डेकोरेशनसाठी अभ्यास करायचा, की पालक म्हणतायत म्हणून घेऊन बसायचे 2 घंटे, असं नाही करायचं. तुम्ही स्वतःला फसवताय. स्वतःला फसवणं हे प्रत्येकच मुलगा करतोय. बघा, अभ्यास न करणं म्हणजे स्वतःला फसवणं. हे कुणाला फसवतोय आपण? कुणालाच नाही, स्वतःला. आणि याचं फळ तुम्हाला आता नाही भेटणार. याचं फळ तुम्हाला आफ्टर 5 वर्षानंतर, 6 वर्षानंतर, 10 वर्षानंतर. त्यावेळेस तुमची वेळ भरपूर निघून गेलेली असणार आहे. सो आज मला एक प्रॉमिस करायचं सर्वांनी, एका नोटबुक पेनवर लिहून ठेवायचं, की मी स्वतःला कधी फसवणार नाही. लिहून ठेवायचं नोटबुकवर. मी काही तुम्हाला फ्रेमवर्क देणार आहे, ते तुम्ही करायचे आहेत. बिलकुल करायचे. एक पर्सनल डायरी तुम्हाला छोटीशी बनवायची आहे. काही विकत घ्यायची गरज नाही. जुन्या वह्या असतील तर जुन्या वह्या घ्या, जुन्या वह्यातले पेजेस फाडा आणि लिहा. लिहा, मी स्वतःला फसवणार नाही. तर स्वतःला का फसवायचंय आपण? अभ्यास कर. हे पालकांना खुश करण्यासाठी नाही करायचंय आपल्याला. आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपलं जीवन बदलण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज मी बरेचसे जण मोबाईल कॅमेरा घेऊन फिरायला लागले. अरे एका जागी बसा. रिलॅक्स बसा. मोबाईल ठेवून द्या बाजूला. असं एका ठिकाणी त्याला अडकवा. काही पण करतायत, एखादा पुठ्ठा कापा, त्या पुठ्ठ्यामध्ये अडकवा. काही वस्तू विकत आणायची गरज नाही, पण मोबाईल स्थिर ठेवा. पहिली इथून सुरुवात करायची आपल्याला. पहिला नियम आहे, जे तुम्ही मोबाईल घेऊन फिरवायला लागले, हात दुखवायला लागले, तसं नका करू. मोबाईल ठेवून द्या. कुठेही असं अडकवा. भिंतीला टेकून बसतो तो, काही प्रॉब्लेम नाही. का तुम्ही भिंतीला टेकून बसले? दोन्हीपैकी एक जण भिंतीला टेकून बसाल, एक तर मोबाईल नाही तर तुम्ही. सो प्लीज चूज दॅट. तर झाली पहिली गोष्ट क्लिअर. तुम्हाला अभ्यासासाठी तयारी करायची. बघा, SSC बोर्डचा अभ्यासक्रम हा खूप कमी, खूप छोटा आणि एक साधा अभ्यासक्रम आहे. पहिली गोष्ट डोक्यात ठेवून घ्या. हा अभ्यासक्रम एकदम लहान, कमी वयाचा आहे. त्यामुळे वर्षभरात हा अभ्यासक्रम पूर्ण करणं काही मोठी गोष्ट नाहीये. आणि आपण पूर्ण वर्षभरात एक सुंदर पद्धतीने हा अभ्यासक्रम आपण कंप्लीट करणार आहे. जर एक शिक्षक सर्व विषयाचा अभ्यास करू शकतो, तर एक शिक्षक सर्व विषय शिकू पण शकतो. आता प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? आजकाल ह्या क्लासेसमध्ये, शाळेमध्ये, प्रायव्हेट क्लासेसमध्ये काय झालेलं आहे माहितीये का? कुठले तरी शिक्षक येतात, ज्यांना गरज असती, येतात, जातात, अभ्यासक्रम करतात, काही गरज नाहीये. जो तो येतोय त्या मुलांना मारतोय, कर अभ्यास. जो तो येतोय, कर अभ्यास. माझा होमवर्क दे. अक्षरशः त्या मुलांना वाचायलाच वेळ सापडत नाही, एवढं लेखी काम असतं. आणि लेखी काम का दिलं जातं माहितीये का तुम्हाला? की त्या पालकांना वाटलं पाहिजे, की आम्ही लेखी काम देतोय. म्हणजे पालकांना इम्प्रेस करण्यासाठी कुठेतरी त्यांना खूप लिहायला लावल्या जाते. तुम्ही लिहितायत म्हणजे काही अभ्यास करत नाहीये, लक्षात घ्या. मनानं लिहितायत तर मग अभ्यास करतायत. जर तुम्ही कोणाची तरी नोटबुक आणताय, जशाला तशी पाहून लिहिताय, काही फायदा नाही. काहीच फायदा होणार नाही त्या गोष्टीचा. क्लिअर? काही गोष्टी मी सांगतोय, काही गोष्टी मी पूर्णपणे क्लिअर करणार आहे या 45 मिनिटामध्ये. चला, तुमच्या अभ्यासाची तयारी झालेली आहे. बघा, आपला कोर्स सुरू होणार आहे 25 तारखेपासून. मी शिकवणं सुरू करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिनमध्ये अभ्यास करायचा आहे, मजाक करायची नाही. उगाच काहीतरी. बघा, मी एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. एवढी सोपी भाषा असणार आहे, की तुम्ही हे बघा, मी काय तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी लेक्चर घेत नाही. तुम्ही ऑलरेडी सगळ्यांनी पैसे भरलेले आहेत. कोर्स पण अजून सुरू झालेला नाहीये ना, मी जाहिरात करतोय. क्लिअर? आता तुम्ही रेडी झालेले आहेत, मी तुम्हाला तयार करतोय. बघा, तुमचे कोणी मित्र वगैरे असतील तर प्लीज एकच अपेक्षा आहे, की खूप कमी फीस मी घेतोय. असा कोणताही विद्यार्थी जर मला म्हटला, की वर्षभर कोर्स पूर्ण केल्याच्या नंतर सर काहीच फायदा झाला नाही माझ्या जीवनामध्ये, तुम्हाला 2,500 चे ₹5,000 मी रिप्लेस देईल. 100% देईल. फक्त सगळ्यांच्या समोर म्हणायचं. सगळ्यांच्या समोर एक गोष्ट म्हणायची, सर तुमच्या कोर्सचा मला फायदा झाला नाही, तर ₹5,000 मी तुम्हाला वापस परत करेल. फक्त सर्वांच्या समोर म्हणायचंय. खूप मोठा कार्यक्रम आपण घेऊया. तुम्ही फक्त अभ्यास करा. महाराष्ट्रभरातून सगळीकडून मुलं आपल्याकडे जॉइन झालेली आहेत. प्रत्येक जिल्ह्यातली मुलं आपल्याकडे आहेत. असं नाही की एका कोपऱ्यातला आहे म्हणून. आता तुमची कॉम्पिटिशन पूर्ण महाराष्ट्रासोबत आहे.
अजून तर मी बाहेर पण गेलेलो नाही, जाहिरात पण केलेली नाही, काहीच केलेलं नाही. तरी नियर अबाउट जवळ-जवळ 150 विद्यार्थी आपले झालेले आहेत. 200 विद्यार्थी उद्यापर्यंत होऊन जातात आणि बस झाले. माझी बॅच कंप्लीट झालेली आहे. मी फुलफिलमेंट झालेलो आहे. फक्त आता आपल्याला तयारीला लागायचं आहे. मी कुठल्याही प्रकारे कॉर्पोरेट जाहिरात करणार नाहीये. मला फक्त ही बॅच सक्सेसफुल करायची आहे. ही एक बॅच का मी सक्सेसफुल केली, तर मी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नाव माझं होऊ शकतं. ऑलरेडी झालेलं तर आहेच, पण ते तसं झालेलं आहे व्यावहारिक दृष्ट्याने. ठीक आहे. तर माझं नाव तुम्ही करणार. मी 24 तास मेहनत करायला तयार आहे. तुम्ही पण 24 तास मेहनत करायला तयार पाहिजे. हे बघा बाळांनो, या बॅचकडून मला खूप अपेक्षा आहे. ही बॅच मी सक्सेसफुल असणार जीवनामध्ये का फेल्युअर असणार आहे हे ठरवणार आहे. आणि तुमच्यासाठी पण ही बॅच खूप महत्त्वाची आहे, की तुम्ही जीवनामध्ये यशस्वी राहणार का फेल राहणार, ही सुद्धा हीच बॅच ठरवणार आहे. त्यामुळे कोऑपरेट करा, सहकार्य करा. संपूर्ण बॅच डिटेलमध्ये मी शिकवणार आहे. सोप्या पद्धतीनं देणार आहे. कुठल्याही प्रकारे पाठांतर नाहीये. ठीक आहे? चल, माईक बंद ठेवा, माईक बंद ठेवा. कुणाच तरी माईक माईक सुरू झालेला आहे. ओके? चल, आता आपण काय करणार आहे लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे 10वी सोपी नाहीये. लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या मनावर ताबा ठेवणं, खूप कंट्रोल करणं गरजेचं आहे. हे बघा, झाल्याच्या नंतर तू असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, तुला काय समजलं नाही का, झोपला होता का, पागल झालता का, हे कोणी सांगणार. हा, तू ध्यानावर होता का, डोळे फुटले होते का तुझे, आम्ही सांगत होतो तू ऐकलं नव्हतं का, हे कॉमन तुम्हाला ऐकायला भेटणार आहे आफ्टर फिनिशिंग युअर 10th क्लास. पण मी आधी सांगतोय, मी अवेअर करतोय आता. हे बघा, सक्सेस मॅच झाल्याच्या नंतर कोण जिंकायला पाहिजे होतं आणि काय झालं होतं याच्यावर चर्चा करणारे गल्लोगल्ली भेटतात तुम्हाला. गल्लोगल्ली भेटतात तुम्हाला. कशावर चर्चा करणारे? मॅच झाल्याच्या नंतर. पण मी मॅचच्या अगोदर तुम्हाला पूर्णपणे हाल सांगतोय, की तुमचं वर्षभरात काय होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तयार राहायचंय. हे बघा, हे कुठल्याही प्रकारे मी काही जादूगार नाही, छू मंतर कालिकंतर खूक हे खाकू केलं की लगेच तुम्ही सक्सेसफुल होणार. असलं काहीच नाहीये, असं होतही नाहीये. आणि असे बाबा अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, की मी तुम्हाला पेपर देतो, मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देतो, ₹2000 तुम्हाला इम्पॉर्टंट नाही, 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 नाही. इथं ₹2000 मी तुम्हाला वर्षभर बडबड करणार आहे. तुम्ही कंटाळून जाणार आहे मला आता. तुम्ही म्हणसाल बाबा हे बंद बंद करा हे टीव्हीचं चॅनल. कंटाळले पाहिजे मला. बघा, तुम्ही कंटाळतात का मी कंटाळतो. हे एक महत्वाचं टास्क आहे. आणि जे कंटाळणार ते हारणार. हे तर फिक्स आहे. जो कंटाळला तो हारला. जर मी कंटाळलो तर मी शिक्षक म्हणून हारलो आणि तुम्ही कंटाळले तर तुम्ही स्टुडंट म्हणून हारले. आता ही कॉम्पिटिशन आपल्या दोघांची आहे. आता किती विद्यार्थी ह्याच्यावर उतरतात हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मी सगळ्याचा डेटा घेणार आहे, तुमचे कॉन्टॅक्ट नंबर घेणार आहे, तुमचं गाव वगैरे सगळं मी तुम्हाला भेटायला येणार आहे. तर त्या लेवलचं मला एक तुम्ही दिलं पाहिजे बेटा. आपण लढणार. ओके? लढण्यासाठी तयार राहा. हे काही सोपं नाहीये, खूप मोठं युद्ध आहे हे. याच्यामध्ये महाभारतासारखा कार्यक्रम आहे सगळा. इथं साम दाम दड्डभेद सगळं तुम्हाला वापरणं आहे. आता आपल्याला काय करायचंय लक्षात घ्या. सर्वात पहिले आपल्याला करायचंय वेळापत्रक. मी ते तुम्हाला देणार आहे, काही चिंता करू नका. क्लिअर? सगळं मी देणार. बघा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ना, विषय क्लास झाला. आता तुम्ही माझे स्टुडंट आहात. आता मी तुम्हाला सोडणार नाही. ओके? पहिली गोष्ट, वेळापत्रक तयार करायचं. आता मला बरेचसे विद्यार्थी काय विचारतात, सर आपण किती वेळ अभ्यास केला पाहिजे? पहिला प्रश्न नीट ऐका. आपण किती वेळ अभ्यास केला पाहिजे? 2 घंटे, 3 घंटे, 4 घंटे, 5 घंटे, 7 घंटे. कधी अभ्यास केला पाहिजे? सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, पहाटे उठून. कोणी म्हणे 4लाच उठा, कोणी म्हणे 3लाच उठा. काही बी सांगतात. त्याच्या हिशोबाने सांगतात ते. कोणी काही बी सांगेल तुम्हाला. कोणी म्हणून तू सकाळी 4 वाजता उठ, तू सक्सेस झाला. तसं काही नसतं. हे बघा, मी सांगतो तुम्हाला अभ्यास कधी करायचा असतो. अभ्यास 24 तास करायचा असतो. तुम्ही म्हणता 24 तास कसा? येस, आपण स्टुडंट आहे. 24 तास आपला अभ्यास आहे. हां, झोपायला वेळ काढा 8 घंटे. है ना? झोपायला वेळ काढा 8 घंटे. जेवायला वेळ अर्धा घंटा काढा. वॉशरूमला फ्रेश व्हायला तो अर्धा घंटा काढा. मित्राला भेटायला अर्धा घंटा काढा. ग्राउंडवर खेळायला अर्धा घंटा काढा. नो प्रॉब्लेम. टीव्ही पाहायला 1 घंटा काढा. कोण म्हटलं नका पाहू? पहा ना. बिलकुल. आणि आता उरला सगळा वेळ तुमच्या अभ्यासाचा आहे. आशा करतो तुम्हाला पॉइंट माझा क्लिअर झाला असेल.
आशा करतो तुम्हाला हा पॉईंट माझा क्लिअर झाला असेल की सर्व टाइम तुमचा अभ्यासाचा आहे. तुम्ही तुमच्या मित्रासाठी टाइम काढा, ना की अभ्यासासाठी टाइम काढणं. समजलं? देवाचं नाव कधी घेतलं पाहिजे? सगळेच घेतलं पाहिजे का? सगळे नाही घेतलं पाहिजे. तुकाराम महाराजाला विचारलं देवाचं नाव कधी घेतलं पाहिजे? ते काय म्हणतात माहिती का? हरी बोला खाता, हरी बोला उठता, भांडता कांडता हरी बोला. भांडणं करताना बी ते म्हणतात देवाचं नाव घ्या. आता तुमचे भांडणं सुरू आहेत तरी तुम्ही मॅचचे फॉर्म्युले भांडणामध्ये हाणायचे फेकून 2-4. कळलं का? काहीही करताना अभ्यास, काहीही करताना अभ्यास, काहीही करताना अभ्यास, जेवताना अभ्यास, बोलताना अभ्यास, मित्रासंग करताना अभ्यास. ठीक आहे? अभ्यास म्हणजे काय ते पुस्तक घेऊन वाचणं नसतं. चर्चा, डिस्कशन, की आज आपण डिस्कशन करणार आहे की न्यूटनचा पहिला लॉ काय. असं काय आहे की न्यूटनला ते कळलं पण आपल्याला नाही कळलं. बघा, एका 5वीच्या मुलालाही समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. चिंता करू नका. असं 5वीचा स्टुडंट जरी बसला ना मस्त, तरी ती एखादं येऊन बसवा तुमच्या जवळ, ते म्हणन दिदे मला समजायला पण तुला समजे नवं, असं म्हणाल तो. त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या तुमचं काय होईल नंतर. सो पहिली गोष्ट, अभ्यास हा असं इथंच बसेल राहायचं. हे माझा स्टुडिओ आहे. आता मी इथं 24 तास आहे. किती तास? यस, 24 तास. हे बघा बनवून ठेवला मस्त लगे एकदम इथं. हे लॅपटॉप बिपटॉप सगळं सिस्टीम कॅमेरे लावून ठेवले. आता फक्त मी बायको संग फिरायला वेळ काढणार 1 घंटा, लेकरांसंग खेळायला वेळ काढणार 1 घंटा, है की नाही, जेवायला वेळ काढणार अर्धा घंटा. बाकी सगळं काम माझं इथंच. मी तुम्हाला इथंच भेटणार आहे. कळलं का? 2-2, 3-3 तास मी तुम्हाला कंटिन्यू लाईव्ह देणार आहे. प्रत्येक मुलासोबत मी बोलणार आहे. सो प्लीज, माझं मिशन खूप मोठं आहे. इतकं मोठं आहे की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही किती मोठं आहे. वेळ आली की मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे? आता काय होणार माहिती का? 2 तास आपला लाईव्ह क्लास राहील. ठीक आहे? 1.5 ते 2 तासपर्यंत. वेळापत्रक, अभ्यासक्रम कंप्लीट करणं हे माझं काम आहे. सगळेच पिरियड एका दिवशी घेणं शक्य नाही. त्यामुळे आपण मॅथ आणि सायन्स या विषयावर उन्हाळ्यामध्ये जास्त फोकस करणार आहे. गोष्ट क्लिअर आहे? जास्तीत जास्त क्लास आपण मॅथ आणि सायन्सचे करणार. कारण मला तुम्हाला होमवर्क देणं आहे, कंप्लीट करून घेणं आहे, पुन्हा होमवर्क देणं आहे, कंप्लीट करून घेणं आहे, डिस्कशन करणे. सो मॅथ आणि सायन्सवर आपण जास्त फोकस करणार. ही गोष्ट लक्षात घ्या. जास्तीत जास्त पिरियड आपण मॅथ आणि सायन्सचे घेणार. हा, बाकी राहिलं इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी, हे तर मी तुम्हाला तर माहिती आहे, मी एका दिवसामध्ये पोरायला 70-80% नेऊन घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मुलांना विचारू शकता. एका दिवसामध्ये बरेचसे मला मुलांचे मेसेज पण आलेले आहेत, फोन पण आलेले आहेत. मी 2-2 तास लाईव्ह लेक्चर घेतलेलं आहे YouTubeवरती. ठीक आहे? हिंदी, इतिहास, भूगोल हे तर तुम्हाला हसत खेळत असा मस्त शिकवतो मी की डायरेक्ट डोक्यात घुसणार. फक्त आपली ताकद लागणार आहे मॅथ आणि सायन्स. ठीक आहे? मॅथ आणि सायन्सला आपली ताकद लागणार आणि ती आपण उन्हाळ्यामध्ये लावणार. ठीक आहे? पण आता एक गोष्ट मला तुमचं प्रॉमिस पाहिजे की तुम्ही 1-1, 2-2 मुलांना तरी ऍड करायला सांगणार तुमच्या मित्रांना. ह्याने काय होईल माहिती आहे का? थोडंसं आमच्या सिस्टमवरचा लोड कमी होईल. कारण खर्च खूप लागतोय. पहिलं वर्ष आहे आणि मी माझे ऑफलाईन क्लास पण बंद केलेले आहेत. त्याच्यामुळं थोडा इकॉनॉमिकली जर 1-2 विद्यार्थी ऍड झाले चांगले तर नक्कीच मला बरं वाटेल. चला, पहिली गोष्ट झाली. तुम्हाला तयारी करायची, वेळापत्रक करायचे. मी पण सांगेल तुम्हाला, डिस्कशन करेल. आपण सगळे मिळून वेळापत्रक तयार करू. त्याचं बी ताण घेऊ नका. परंतु तुम्हाला मेन प्रायोरिटीचं काम आपल्या स्टडी टेबलवर बसणं आहे. चला, सगळ्यात पहिलं काम काय माहिती आहे का? बघा, स्टडी टेबल, माझं म्हणणं काय आहे, स्टडी टेबल म्हणजे काय, असं डायरेक्ट आजच निघ सांगलं की बोंबल्यावानी विकत आणायचा, सर म्हणे स्टडी टेबल आणायचा, ते खरेदी करायला तर लय मजा येते त्याला. असं वाटतं की आजच निघतील. स्टडी टेबलचा अर्थ काय, घरात जर एखादा टेबल असेल, टेबल नसेल तर एखादा कोपरा असेल, कोपरा नसेल तर दादरा असेल, त्या दादऱ्याच्या खाली, दादरा नसेल तर सज्जा असेल तर सज्जावर जाऊन बसायचं. कुठे बी एक जागा निवडायची. नसेल तर एखादं झाड पाहायचं. रूम असेल तर व्हेरी गुड, नसेल तरी व्हेरी गुड. काही घरातली एक जागा अशी फिक्स करायची, आखून घ्यायची आणि त्याच ठिकाणी बसायचं. बस, काहीच करायचं नाही. पहिलं टास्क काय आहे, तुम्हाला एका ठिकाणी बसायचंय. बस, काहीच करायचं नाही. कमीत कमी 6 तास त्या एका ठिकाणी तुम्हाला बसायचंय. अभ्यास करा का नका करू, पण त्याच ठिकाणी बसायचंय रोज. बस, एवढं टास्क तुम्हाला कंप्लीट करायचं. कारण अभ्यास करण्याच्या आधी बसणं महत्वाचं आहे. हे बसेच ना, हे चुळबुळ थोडंसं पुस्तक घेतलं
की चुळबुळ चुळबुळ पाणी पितं. थोडंसं पुस्तक घेतलं की चुळबुळ चुळबुळ सुरू झाली त्याची, की लगेच त्याला भूक लागते. म्हणजे पुस्तक घेतलं की भूक लागते, पुस्तक घेतलं की झोप लागते, पुस्तक घेतलं की सगळ्या भानगडी होतात, पुस्तक घेतलं की कोणतरी मित्र येतो, पुस्तक घेतलं कीच टीव्हीचं चॅनल लागलं जातं एखादं चांगलं. हे पुस्तक घेतल्यावरच काऊन होतं, याच्यावर संशोधन करणे आपल्याला. परीक्षा आली कीच काहीतरी मॅच सुरू होतात, IPL चालू होतं आहे ना. हा, पेपर असल्या दिवशी कोणाचा वाढदिवस राहतो? नाही बाळांनो. हे बघा, पेपरच्या दिवशी वाढदिवस नसतो, त्याचा वाढदिवसाच्या टायमालाच असतो. त्याच्यामुळे त्याला म्हणायचं तू हा वाढदिवस तिकडच कर, तुला गिफ्ट मी ऑनलाईन पाठवतो. सो बघा, आपल्याकडे नियर अबाउट ह्यो महिना कोणता, एप्रिल तर गेला, मे म्हणजे 2 मार्च आणि एप्रिल. मार्चमध्ये तर पेपरच आहेत है ना. एप्रिल म्हणजे नियर अबाउट आपल्याकडे 10 महिने आहेत. 10 महिन्यातले 30 दिवस म्हणजे 300 दिवस आहेत आपल्याकडे, असं धरून चाला. युअर टाइम स्टार्ट नाव. 300 दिवस गुणिले घंटे बिंटे करून टाका तुम्ही, गुणिले मिनिटं असं. तर या 300 दिवसामध्ये बाळांनो, जर आपण सगळ्याच गोष्टी करत बसलो, सगळ्याचे बड्डे करत बसलो, तर घरात 5 माणसं आहे, 5 माणसाचे 5 बड्डे, 5 मित्र त्याचे बड्डे, आज्याचे बड्डे, आजीची बड्डे, पैसा झाला जास्त. हे काय बड्डे आधी नव्हते, हे आता आले. बरं हे तर नाही, जाऊ द्या, ते तर वर्षाला बड्डे, आता तर महिन्याला चालू आहे. एखादं लेकरू झालं की पहिला महिना, दुसरा महिना. अरे नालाय काय हो, जरा जरा सुधरा रे. तर हे आपल्यासाठी नाहीये, आपल्यासाठी काहीच महत्वाचं नाहीये. आपल्यासाठी इव्हन मी काय म्हणतो, मावशीचं लग्न असो का मामाचं लग्न असो, म्हणा मी टायमावर येईन, मी टायमावर येईन, कळलं का. माझ्यासाठी थांबायचं. सगळेजण म्हणले पाहिजे काहून थांबले, म्हणा ती नाही का ती आपली पोरगी, गंगूबाईची पोरगी, ती यायची बागी 10वीला ती. मग तुम्ही थाटात एंट्री करणार तिथं, मग थाटात तुम्ही येणार, नंतर लग्न लागणार. एखादा आमदार खासदार कसा येतो तसं, तशी तुम्ही गेले पाहिजे टायमावर. हे 7 दिवस आधी. मग उचल सतरंजा, घेते झाडून, घेते डबे धुवून, कर नवरीचे मेकअप. अरे आपण 10वीत आहे, जरा भानावर राहा. ही लगन सराई आपल्यासाठी नाहीये. समजायला ना, बँड वाजला की पळालं तिकडं, दिलं पुस्तक ठेवून. आता बँडन बिंडन सुरू होतात आता. सो आपल्यासाठी हे नाहीये. सो माझे जेवढे काही 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी सरळ सांगतो बाळांनो, बिलकुल अवॉइड करायचं. बिलकुल बिलकुल नाही, बिलकुल नाही. ना तुम्हाला कोणाचा बर्थडे, ना कोणाचा सण साजरा उत्सव, काय नाही आपल्यासाठी. आपल्यासाठी एकच उत्सव आहे, ज्यावेळेस त्या दिवशी आपण सक्सेस होऊ, त्या दिवशी आपलं सेलिब्रेशन होईल. त्या दिवशी सगळे जग आपलं सेलिब्रेशन कराल, सगळे लोक आपलं स्टेटस ठेवतील आणि सगळे लोक अभिमानानं सांगतील. समजलं बाळांनो. जीवनामध्ये 2 उदाहरणं मला खूप आवडतात, जे क्रिकेटर आहेत. जसं एक विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी आहे की नाही. महेंद्रसिंग धोनीला जॉब होता, सगळं होतं, परंतु त्यांनी काय केलं, जॉब सोडून दिला. लोक हसले, बेजार झाले. नंतर आपल्याला एक खूप जबरदस्त कर्णधार कॅप्टन भेटला आपल्या भारताला, आणि विराट कोहलीचे तर वडील वारलेले होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विराट कोहलीचे वडील वारलेले होते आणि त्या दिवशी भारताची मॅच सुरू होती. मग कोचला फोन केला, मी काय करू म्हणे. तर कोच म्हणे, हे बघ बाळ, वडील तर गेले, आता अंतिम संस्कार करायचा का भारताला जिंकून द्यायचं, हे 2 पैकी तू निवड. कोचने फोन कट केला. कोच म्हणे, फक्त मी तुला एकच गोष्ट सांगेल, ती म्हणजे तुझी भारताला गरज आहे, भारताची टीम हारतीये, भारताला जिंकायचंय. तर तो म्हणे वडिलाचा अंतिम संस्कार आणि एकीकडे भारताची मॅच, काय करावं. कोच म्हणे, हे बघ, वडील तर गेले, आता येऊ शकत नाही, पण वडिलाचं स्वप्न होतं. बस एवढं लक्षात आलं, लगेच बॅग उचलली आणि क्रिकेट खेळायला गेले. इथं तर तिसऱ्या गल्लीतलं एखादं म्हातारं मरतं, हे सांगतं आमचे शेजारचे आजोबा वारले, त्याला सुट्ट्या घ्यायचं पाहिजे फक्त. म्हणजे काही बी काय तर स्वतःचे आजे 3दा वारलेले पुन्हा वारवले, म्हणजे काही बी कुटाणा चालू आहे सगळ्या इकडे. एकदा ते उदाहरण तुम्हाला तर माहिती आहे चांगलं प्रचलित, एक आजा नाते बसलेले असतात मस्त, एक आजा नातं, आणि येतात शिक्षक, त्याच्या शाळेतले शिक्षक येतात. तर आजा नातू चांगला असतात ते मस्त. आजा काय म्हणतो नातूला, तू लप 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 आज जाऊन लप. ते म्हणतं बाबा तुम्ही लपा, मी नाही लपत.
ते म्हणे अरे तुला मास्तर रे तुला बोलन. ते म्हणे तुम्ही लपा बाबा, पटकन आज जा तुम्ही, कारण तुम्ही वारले म्हणून मी सुट्ट्या घेलेत. म्हणजे पोरं बी असे असे व्हायलेत. अशाने आपण नाही सुधारणार बाळांनो. आपल्याला आपल्याला आपली थिंकिंग बदलावी लागेल. आपल्याला अभ्यासाशी मैत्री करावं लागेल. आपल्याला आपल्याला खूप नव्या गोष्टी शिकाव्या लागतील आणि त्या मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. असंच कोणी विराट कोहली बनत नाही, असंच कोणी महात्मा गांधी बनत नाही, असंच कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनत नाही, असंच कोणी छत्रपती शिवाजी महाराज बनत नाही, असंच कोणी महात्मा फुले बनत नाही, असंच कोणी ज्योतिबा फुले बनत नाही, असंच कोणी तुकाराम महाराज बनत नाही, असंच कोणी संत तुकडोजी महाराज बनत नाही, असंच कोणी बहिणाबाई चौधरी बनत नाही. अरे बहिणाबाई चौधरीला तर वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, तरी तिच्या अभंग पुस्तकात आहेत, तरी तिच्या कविता पुस्तकामध्ये आहेत, जिला वाचता लिहिता येत नव्हतं. तुकडोजी महाराज ज्यांचं विद्यापीठाला नाव देण्यात आलेले, कधी शाळेत नाही गेले ते. सो बाळांनो, एज्युकेशन एक प्युअर एज्युकेशन असतं. त्याला शिक्षण म्हणतात, त्याला डिग्री वगैरे असं काही म्हणत नाही. ते तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या विचारातून सदैव पडत असतं. जसं घाण माणसाच्या अंगाचा घाणच वास येईल, तसं तुमचं शिक्षण असतं. ते तुमच्या वागण्यातून दिसत असतं, ना की तुमच्या डिग्रीतून दिसतं. सो प्लीज आपल्याला बऱ्याचशा गोष्टीवर फोकस करायचा आहे. आपल्याला पहिला फोकस करायचा आहे की आपण वागतो कसं, आपण बोलतो कसं. आपण आपल्या आई वडिलांना किती पटकन उलटून बोलतो, कळलं का? किती सोपं असतं एखाद्याला उलटून बोलणं, किती सोपं असतं एखाद्याला हसणं, किती सोपं असतं एखाद्याला कॉन्फिडन्स कमी करणं. पण त्याच्या उलट सगळ्यात अवघड असतं कोणाला शुभेच्छा देणं. आपल्या शाळेत जर कोणाचा पहिला नंबर आला ना, तर सोपं असतं त्याची बदनामी करणं, कॉप्या केल्या हे केल्या, पण लय हिंमत लागते त्याला शुभेच्छा देणारे नाही, त्याने अभ्यास केला असेल हे म्हणणं. बाळांनो, काळाची गरज आहे. हे जग संपूर्ण हरलेलं आहे. हे संपूर्ण जग हरलेलं काय आहे माहितीये का? यांनी स्वतःला हरवलेलं आहे. कळलं का? स्वतःला हरवलेलं आहे यांनी, म्हणून हे हरलेले आहेत. इथे इथे दुसऱ्याचा कॉन्फिडन्स वाढवणं जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती आपण करणार आहे. कुणी जर खेळत असेल ना, अरे व्हेरी गुड, खेळ यार, लढ, हे म्हणणारे विद्यार्थी पाहिजे मला. कारण ते तुम्ही त्याला मोटिवेट नाही करत, तुम्ही स्वतःला मोटिवेट करत असतात. है ना? मी पण एक दिवस काहीतरी मोठा बनेन. ज्यावेळेस मी मोठे क्रिएटरचे व्हिडिओज पाहतो, ज्यांचे लाखो फॉलोअर्स असायचे, मला असं वाटायचं यार माझे बी 2-4 असते तर बरं झालं असतं. आणि आज झाले. आज माझे 7 लाख फॉलोअर Instagramवर आहेत, 5 लाखाहून जास्त फेसबुकवर आहे, 4 लाखापर्यंत YouTubeवर आहेत. आज 15 लाखच्या वरी माझे फॉलोअर्स आहेत. हे कशामुळे झालेलं आहे? मी फक्त दुसऱ्यांना ॲप्रिशिएट केलं. मी फक्त दुसऱ्यांना चांगलं समजलं, की नाही एक दिवस मी पण बनणार. नाही गड्या, त्याच्या पाठीमागे त्याची मेहनत आहे गड्या. एखाद्याने घर बांधलं ना, नाही रे त्यांनी मेहनत केलेली आहे भरपूर. नाही, खूप कष्ट भोगले त्यांनी म्हणून त्यांचं घर झालं. असं नाही पाहिजे. सो स्टुडंट आणि पॅरेंट्सनी सुद्धा तीच गोष्ट केली पाहिजे, की आपण दुसऱ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण दुसऱ्यांना पुढे नसतो नेत, आपण पण त्यांच्यासोबतच पुढे जात असतो. क्लिअर? सो बिफोर आपल्याला अभ्यासक्रम सुरू करण्याच्या आधी मानसिक तयारी करणं गरजेची होती, म्हणून मला हे लेक्चर देणं गरजेचं होतं. अजून 2, 4, 5 लेक्चर मी घेणार आहे आणि तुम्हाला ऐकावेच लागणार आहे. क्लिअर? आता हे झालं अभ्यासाच्या बाबतीत आणि मानसिकतेच्या बाबतीत. मार्क किती पडतात हे महत्वाचं नाहीये, आपण काय खेळू हे महत्वाचं आहे. राहिली गोष्ट आता तिसरी. बघा, तिसरी गोष्ट महत्वाची की शाळेमधलं बिहेवियर. नीट ऐका. आता तुम्ही गजानन राऊत सरचा क्लास घेतला म्हणजे शाळेमध्ये तुमचं बिहेवियर बदलायला पाहिजे. दिसलं पाहिजे की तुम्ही खरंच तुम्हाला एक माणूस जीव तोडून शिकवतोय म्हणून, नाही तर माझं नाव बदनाम होणार आहे. कळलं? ते बघा, सगळ्यात पहिले तुमची हिंमत पाहिजे. शाळेमधलं बिहेवियर मध्ये हिंमत. नीट ऐका पोरा, हिंमत म्हणजे कशाची? दुसऱ्याला मारण्याची नाही. आता द्या 2-4 एखाद्याला धरून मारा, धरून चांगले 2-4, ते नाही. ती हिंमत कायरची असते. हिंमत असती सरांना प्रश्न विचारायची, हिंमत असती डाऊट विचारण्याची. कळलं का? हिंमत असती उभं राहून उत्तर देण्याची, भले चुकीचं का असे ना मग. कळलं का? हिंमत एखाद्या कार्यक्रमामध्ये 2 मिनिटं बोलण्याची. कळलं का? सत्याच्या बाजूने उभं राहण्याची हिंमत असते. एक्सप्लेनेशन करण्याची हिंमत असते. समजलं ना? आपला होमवर्क वेळेवर पूर्ण करण्याची आणि सराच्या डोळ्यात डोळे पाहून बोलण्याची हिंमत पाहिजे मुलांना. ही हिंमत तुम्ही आणणाऱ्या मुलींनो, ताट मानानं सरांकडे पाहायचं एकदम, म्हणजे लय येड्यावान नाही पाहायचं, नाही तर काय येड्यावाने पाहत बसाल.
नाही तर काही म्हणजे शब्दशः अर्थ नका घेत जाऊ बरं का. नाही तर बस असंच पाहतं सरकट. ते सर म्हणून काय बाबा हे काय आगाऊच काम झालं. पहा मेन काय आहे माहिती आहे का, थोडासा अर्थ समजून घेत चला रे बाबा. इथून पुढे तुम्हाला फिलॉसॉफीची गरज आहे. फिलॉसॉफी म्हणजे अर्थ काढणं उदाहरणातून स्वतःला जमला पाहिजे. एकदा काय झालं माहितीये का, एक डॉक्टरकडे माणूस गेला आणि म्हणे मला थोडी जास्त पॉवरफुल औषध द्या म्हणे. हे जरा अंग किती गोळ्या घेतल्या म्हणे पण काही मिळत बसे ना म्हणे. सगळीकडे जाऊन बसलो. ते म्हणे बाबा तुला पॉवरफुल जरा औषध देतोय चांगलं, पण जरा हे जास्त पाण्यात घे. काय म्हणले डॉक्टर, हे जास्त पाण्यात घे. ते मेलं नदीत गेलं, ते बुडलं तिकडच. ते जास्त पाण्यात म्हणजे जास्त खोल पाण्यात गेलं, ते लागलं बुचकळायला. आता डॉक्टरने काय सांगितलं, याला जास्त पाण्यामध्ये घे, म्हणजे याचा अर्थ पाणी गिलासमध्ये जास्ती घे आणि थोडं औषध टाक, असं कर, कारण हे पॉवरफुल आहे. त्याला समजलंच नाही. सो हे बघा, शिक्षण हे तुम्हाला बिघडवतं पण आणि तुम्हाला सुधरवतं पण. आणि मला तर माहिती आहे 90% लोक हे शिक्षणानं बिघडलेले आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यांनी शिक्षण घेतलं नाही ते आज लाखो रुपये कमवत आहेत, असं पण तुम्ही कुठेतरी ऐकलं असाल. आणि ज्यांनी शिक्षण घेतलेले ते आज जॉब बी भेटत नाही त्यांना. मरायला लागले, हिंडायला लागले इकडे तिकडे. इंजिनियर होऊन 10,000 15,000 हजारांना जॉब करायला लागले. सो शिक्षण डिफाईन करू शकत नाही की तुम्ही किती पैसे कमवता. क्लिअर. शाळेमधलं बिहेवियर मला चांगलं पाहिजे. माझा विद्यार्थी पोलाईट पाहिजे, नम्रपणा पाहिजे विद्यार्थ्याच्या अंगामध्ये. सॉरी सर, चुकलं माझं, ऍक्सेप्ट करायचं. कळलं का? मान्य करायचं. आणि ते सर असतात, ते शाळेतले शिक्षक असू द्या, मी असू द्या, कोणी असू द्या, त्यांना वाटतं तुमचं भलं व्हावं. हे सगळं चाललंय डांगडो गोंधळ तुमच्यासाठी. 10वीच्या काट्या हो, हे कोणासाठी चाललं सगळं? हे तुमच्यासाठी चाललं. हे सगळा शो तुमच्यासाठी आहे. ही सगळी ऍक्टिंग तुमच्यासाठी आहे. सकाळी मम्मी उठायली 5 वाजता, दांगडो करू करू उठायली, पण उठायली बिचारी, डबा करून द्यायली. उठा वाटे ना मग आपल्या मम्मीला, पण ती उठायली लेकरासाठी. पप्पा दिवसभर काम करायला लागले आपल्यासाठी. कळलं का? बसवाले, कंडक्टर काका, ड्रायव्हर काका उठायला लागले आपल्यासाठी. शाळेतले प्रिन्सिपल उठायले आपल्यासाठी, तुमच्यासाठी. किती लोक कामाला लावले पहा तुम्ही. एका विद्यार्थ्यानं किती लोक कामाला लावले मी सांगतो, मोजून पहा आता. पहिले मम्मी, कर डबा पाठ, ही नाही भाजी ती नाही भाजी. पप्पा, हे 2 तर कायमस्वरूपी कामाला आहे तुमच्या, 12 महिने बिनपगारी फुल अधिकारी. त्याच्यानंतर ते दुकानदार, त्या दुकानदाराला बेजार करले तुम्ही सगळं. ही वही द्या, ती वही द्या. त्या बिचाऱ्याला दुकानदारानं वह्या आणून तुमच्यासाठी ठेवावं लागतात, पुस्तकं. कंडक्टर, बसचे ड्रायव्हर, यांना बी तुम्ही कामाला लावले. शाळेचे ते बिचारे चपराशी आहेत, त्यांना बी झाडझूड करणं. शाळेतले तुमचे 6-5-6 शिक्षक, त्याला बी तुम्हीच कामाला लावले. त्याच्यानंतर काही इव्हेंट्स होतात, ते सुद्धा तुम्ही कामाला लावले. तर हे सगळे बाळा कुणासाठी काम करतात मला सांगा बरं. आता मला बी कामाला लावलं तुम्ही, शिकवा आम्हाला. आम्ही मस्त झोपून पाहतो तंगड्यावर करून. काय काय आहे बी, काय काय झोपले गेले वरी त्याच्या तंगड्या. सो हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे बाळांनो. हे फक्त तुमच्यासाठी, तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी. सो तुम्हाला राग येण्याचा याच्यात काही मतलब नाही. आता आम्हाला राग यायला लागला, मुलांना राग नाही आला पाहिजे. हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे, तुम्हाला जीवनामध्ये सक्सेसफुल करण्यासाठी. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं बिहेवियर मला बदललेलं पाहिजे पहिल्या दिवशीपासून. पहिल्या दिवशीपासून तुमचं वागणं, बोलणं, मम्मी पप्पा सोबत थोडं इज्जतीनं बोला, थोडंसं नम्रतेनं बोला. समजायला ना? जगातले फक्त मम्मी पप्पाच तुमचं बोलणं ऐकून घेऊ शकतात, बाहेरचे लोक नाही ऐकून घेत. क्लिअर? मला काही इमोशनल करायचं नाही तुम्हाला, बाकीची काही गरज नाही. फक्त आपल्या बोलण्यात नम्रपणा पाहिजे. ही गोष्ट याच्यातल्या 50 मुलांनी जरी घेतली तरी अर्ध शिक्षण तुम्ही घेतलं. विद्या विनयन शोभते. ऐकलं का तुम्ही? वाचला असेल कुठेतरी, विद्या विनयन शोभते. ज्याच्या अंगात विद्या आहे त्याला विनम्रता शोभते. समजतं ना? विद्या ही विनम्रतेची असते.
समजलं? तुम्ही कितीही मोठे झाले तरी तुम्ही गुरुपेक्षा मोठे होऊ शकत नाही. तुम्ही कितीही मोठे झाले तरी तुम्ही तुमच्या आईवडिलापेक्षा मोठे होऊ शकत नाही. तुम्ही कितीही मोठे झाले तरी तुम्ही तुमच्या टीचरपेक्षा मोठे नाही होऊ शकत. सो त्यांच्या समोर मान झुकवणं हे तुमचं परम कर्तव्य आहे. बिलकुल बिलकुल नाही. आज डोक्यामध्ये फिक्स करून टाकायचं, आज भिंतीवर लिहून टाकायचं की मी माझ्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना उलटून बोलणार नाही. हा, प्रश्न विचारेल मी, प्रश्न विचारणं तुमचं काम आहे. शाळेतल्या शिक्षकांना, सर ही कॉन्सेप्ट मला हे सेंट्रिपिटल फोर्स मला समजला नाही हो, सर मला हे गणित नाही समजलं गड्या, की इथं यक्षची व्हॅल्यू 5 काऊन घेतली. विचारा. सर हे ॲमिजार पैकी इथं इजच काऊन हो सर. विचारला पाहिजे प्रश्न. सर मला हे समजलं नाही सर, हे विचारलं पाहिजे. पण उद्धटवाने उलटून बोलणं हे कदापिही तुमच्या भविष्यासाठी चांगलं नाही. हे आजच डोक्यातून काढून टाका, कारण तुम्ही आता हार्मोनवर येलेत. आता तुम्ही एका अशा रोडवर चालतायत वर्षभर जो पूर्णपणे स्लिपरी आहे, ऑइल पडलेलं आहे त्याच्यावरती. तुमची एक छोटीशी चूक तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद करू शकते आणि तुमचा स्वभाव नंतर बदलू शकत नाही बेटा. समजलं ना? आज मी या वर्षी बघा, मी 10वीचीच बॅच का चूज केली माहिती आहे का? कारण 10वीचं एक असा टर्निंग पॉइंट आहे की इथेच मुलांमध्ये बदल घडतात. हेच वय आहे की मी खरंच तुमच्यामध्ये बदल करू शकतो. जसं एका वेळेची आपण वाट पाहत असतो. तुम्ही ऐकलं असाल ना रे, वेळेची वाट पाहावं लागते एखादी गोष्ट करण्यासाठी. तुम्ही रामायणामधली शबरी माहिती आहे का तुम्हाला? हे बघा, मी रामायण, महाभारत, त्रिपिटिका, कुराण याच्यामधले उदाहरणं देत असतो. कुठल्याही धर्माशी याच्याशी काही संबंध नाहीये, फक्त मोरल घ्यायचा आहे. कळलं? फक्त मोरल घ्यायचा. शबरी बघा म्हातारी होती, माहिती आहे तुम्हाला? तिनं बोरं दिले होते, उष्टे बोरं. ऐकलं असेल तुम्ही, कथा वगैरे ऐकली असेल तर. हे बघा, एक मोरल स्टोरी आहे. कुठल्याही प्रकारे याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला धर्माचा वगैरे. ठीक आहे, फक्त एक गोष्ट आहे ही, या हिशोबाने आपल्या जीवनामध्ये काय घ्यायचं. एक साधू तिच्याकडे आले. बघा, त्यावेळेस शबरी एक मुलगी होती आणि ती 10वी मध्येच होती, आसपास तिचं वय एक नियर अबाउट. आणि त्यावेळेस त्या साधूने तिला सांगितलं की तुझ्या घरी प्रभू श्रीराम येणार आहे म्हणे. नीट आहे का? तुझ्या इथून प्रभू श्रीराम जाणार, तुझ्याकडे थांबणार. आता ती मुलगी होती तुमच्या एवढी. आता समजा जी 10वीची मुलगी एखादी, ठीक आहे, ती पकडली आपण आणि तिला सांगून गेले साधू की तुझ्या घरी प्रभू श्रीराम येणार. पण एक अडचण झाली बेटा. अडचण काय झाली माहितीये का? कधी येणार हे माहित नाही. कधी येणार हे माहित नाही, टाइम माहित नाही, डेट माहित नाही, फक्त येणार. आता ती मुलगीच होती. आता ती मुलगी होती ना पहिले लहानपणी, म्हातारी नंतर झाली. मग ती विचार करायला लागली की कधी येणार. उद्या पण येऊ शकतात, परवा पण येऊ शकतात, 4 दिवसानं पण येऊ शकतात. मग तिला आता बघा, तिच्या अंगामध्ये बदल झाला नेमका, कारण तिला योग्य डायरेक्शन दिलं गेलं. तसं मी तुम्हाला वाया जाऊ देणार नाही, कारण हेच टर्निंग पॉइंट आहे की यामध्ये मी तुमच्यामध्ये चेंजेस करू शकतो. आफ्टर दॅट 11वीला नाही करू शकत मी चेंज, कारण त्यावेळेस तुमची पाठी भरलेली, आज कोरी. आणि मग ती शबरी काय करायची, ती मुलगी होती आधी, सकाळी पूर्णपणे झाडून काढायची, सडा टाकायची. सडा माहिती ना तुम्हाला, शेणाचा सडा टाकायची, सारून घ्यायची सर्व, फुलं आणायची तोडून, फुलं टाकायची, बोरं आणायची तोडून, जे काही सिजनेबल फ्रुट्स असतील ते फळं आणायची आणि वाट पाहत बसायची. बस रोज तिचं काम. बघा, मुलगी ते म्हातारी, इतक्या दिवसांचा तो कालावधी, दिवसांचा नाही वर्षांचा, जवळजवळ मला तर वाटतं ती 15-16 वर्षाची असेल, तिथून ते तिचं 70 वर्षापर्यंत, म्हणजे जवळजवळ 50 वर्षाचा काळ, ती 40 ते 50 वर्षाचा काळ तिचं रोज एकच काम होतं की प्रभू श्रीराम येणार, मला काय करावं लागणार, कधी येणार हे माहित नाही, आणि एक दिवस आले. सो बाळांनो, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आज तुमच्या डोक्यात जे विचार पेरले जाणार तसेच तुम्ही बनणार. आज तुम्हाला जर कोणी म्हणलं की तू काही करू शकत नाही, तुझं काही खरं नाही, बस तुम्ही तसेच बनणार. आज तुम्हाला कोणी म्हणलं की यस यू कॅन डू इट, करू शकतात, अरे
हे एवढे मोठे अरुणिमा सिन्हा, जिचा ऍक्सिडेंट झाला होता, दोन्ही पाय मोडले होते, तुटले होते, माउंट एव्हरेस्टवर गेली. तुम्हाला धडा आहे यावर्षी मराठीमध्ये, तर तुम्ही करू शकता. फुलपाखराचे पंख म्हणजे ते भुंगा असतो बघा, भुंगा, त्या भुंग्याचे पंख खूप बारीक, खूप पतले असतात. आणि सायन्सचा जर विचार केला तर तो उडूच शकत नाही. सायन्सच्या दृष्टीने विचार केला तर त्याचं शरीर हे जड आहे, पण त्याला हे कोणी सांगितलंच नाही, म्हणून जमलं. त्याला कोणी सांगितलं असतं, अरे तू तू उडू शकत नाही, तू हे करू शकत नाही, तर त्याने कधी जिंदगीमध्ये केलं नसतं. त्यामुळे तुम्ही काय करू शकत नाही हे ऐकू नका, कुणाचंच ऐकू नका. तुम्ही काहीही करू शकता, कारण तुम्ही आता तुमच्या जीवनाचा हा मेन टर्निंग पॉइंट आहे. हा विषय अवघड वाटतो, गणित कठीण वाटतं, सायन्स अवघड जातं, हे नका सांगू मला. तुम्ही काहीही करू शकता, जर तुम्ही तुमच्या मनाची तयारी केली तर. आणि जर मनाची तयारी तुम्ही नाही केली तर तुम्ही काहीच करू शकत नाही. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मला खूप मोठमोठ्या ठिकाणचं आमंत्रण आहे व्याख्यान देण्यासाठी. बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्ण शिक्षक, टॉप सीओ, IAS अधिकारी, कलेक्टर, त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं बोलण्यासाठी. 2 घंट्याचा वेळ काढून मी त्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन केलं. हे बघा, मला वेळच नाही बाळांनो. तुम्हाला सांगतो, आज बी मी खूप कार्यक्रम करू शकतो, खूप व्हिजिट्स करू शकतो, खूप पैसा कमवू शकतो, पण मला नाही करायचंय. मला एक 10वीची बॅच स्ट्रॉंग करायची. बघा, इतकं बोलणं जर मी कुठल्या ठिकाणी जर केलं असतं ना, तर खूप खूप मोठं झालं असतं, पण मला नाही करायचंय. मला माझे मुलं बनवायचे. त्यासाठी मी इतका जीव तोडण्याचा प्रयत्न करतोय आणि वाट पाहतोय मी 10वीची. आता बघा, फायनली मी माझे ऑफलाईन क्लास पण बंद केलेले आहे आणि या दिवसाची मी वाट पाहतोय गेल्या 10 वर्षापासून, आणि हे दिवस आज आलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा वाट पाहताय पहिलीपासून ते 10वी पर्यंत. याचा अर्थ आपल्या दोघांच्याही जीवनामधला महत्वाचा योग आलेला आहे. वाटतं का तुम्हाला खरंच? येस. की आपण कितीतरी वर्षापासून वाट पाहतोय या दिवसाची. कितीतरी दिवसापासून असं वाटतं की अरे 10वी मध्ये मी गेल्यावर हे करणार. आणि मी पण वाट पाहतोय की माझे कधीतरी कोचिंग क्लासेस मी प्रायव्हेट माझे छोटे बंद करणार, म्हणजे ऑफलाईन क्लास बंद करणार आणि ऑनलाईन क्लासमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातला विद्यार्थी मी शिकवणार. आणि नियर अबाउट आपण सर्व जिल्हे कव्हर केलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून मुलगा आला आणि ना की मी तुम्हाला फोन करून बोलवलं, तुम्ही स्वतःहून आलेले आहेत. हे बघा, हा योग नाहीये, हा एक विधिलिखित एक खूप मोठं. हे बघा, मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला रेडी नाही केलं की फोन करू घ्या बॅच घ्या, बॅच घ्या, बॅच घ्या. हे तुम्ही स्वतःहून आलेले आहेत. लक्षात घ्या, हे तुम्ही स्वतःहून आलेले आहेत, तुम्ही स्वतःहून माझे व्हिडिओ पाहिलेले आहेत. हे सोपं नाही, हे खूप मोठा संकेत आहे की आपण एवढे एकत्र आलेलो आहे. हा एक योग आहे आणि या योगाचं रूपांतर एका चांगल्या मोठ्या इतिहासामध्ये आपल्याला करायचंय. इतिहास घडवायचा आहे. सगळ्या मुलांची लिस्ट मी तयार करणार. माझ्या ऑफिसमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्या फोटो सोबत मी इथं लावणार आहे. तुम्हाला दाखवीन मी. माझ्या पहिल्या बॅचचे जेवढे विद्यार्थी आहेत, इथे सगळ्यांचे फोटोचे प्रोफाईल या ठिकाणी दिसणार. तुमचा फोटो, तुमचं नाव या ठिकाणी मी लावणार आहे. आणि 5 ते 10 वर्षानंतर हे मुलं तुम्हाला टॉप दिसतील प्रत्येक फील्डमध्ये. हे माझं स्वप्न आहे. आता हे पूर्ण होईल का नाही होईल, पण मला तरी वाटतं हे होईल का नाही होईल, पण आपण करणार. सो प्लीज कोऑपरेट मी. 100 मुलं असो, 200 मुलं असो, 200च्या फोटो सोबत मी या ठिकाणी लावणार. तुम्ही जर इथं भेट द्यायला आले तर तुमचा फोटो या ठिकाणी नक्की दिसणार, नक्की दिसणार प्रत्येकाचा. आणि हे फोटो मी सेव्ह करून ठेवणार आणि त्याच्यानंतर याच्यातलं हाणून मारून एक सक्सेस करून दाखवणार. फॉलोअप घेणार मी. काय झालं तुझं, मी स्वतःहून तुमचा फॉलोअप घेणार. ही पहिली बॅच आहे बाळांनो, ऑनलाईनची, माझ्या जीवनातली आणि बेस्ट बॅच असणारी आपल्या महाराष्ट्रामधली. ठीक आहे, फक्त मला पाहिजे तुमचा विश्वास. बाकी मला काही नको. जे तुम्ही मला फी द्यायची ती ऑलरेडी दिलेली आहे. बस फी पे झालेली आहे, बॅच पण सुरू झालेली आहे. आणि बस मला जर तुम्हाला देता आलंच तर प्रत्येकाने फक्त 2 विद्यार्थ्यांना जॉईन करायला सांगा. ठीक आहे, मी कधीही तुम्हाला कमी पडू देणार नाही. आता तुम्ही आलेच तर 2 अजून आणा. ठीक आहे, तर चला, मिशन पण क्लिअर झालेलं आहे. 100 लोक एका ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणजे हे गुगल मीटची लिमिट पूर्ण झालेली आहे. आता जॉईन बी होत नाहीत.
म्हणजे टोटल 100चीच लिमिट क्रॉस झालेली आहे. म्हणजे काही जण तर जॉईन होत बी नाहीत अजून, ज्यांना व्हायची इच्छा आहे. आहे की नाही? सो बाळांनो, मी पण एक गरीब कुटुंबातला माणूस आहे. मी माझा इतिहास काही सांगत बसणार नाही आणि शॉर्टमध्ये जर सांगायचं काम पडलं, तर मी माझ्या आत्याच्या घरी भांडे घासून शिकलेलो आहे. त्याच्यानंतर मी वॉचमनचा जॉब केलेला आहे. त्याच्यानंतर मी व्हिडिओकॉनमध्ये जॉब केलेला आहे. माझ्या आईने मजुरी केलेली आहे. आमचं घराणं खूप मोठं होतं. 200-300 एकर जमीन होती आमच्या घराण्यामध्ये, आमच्या आजोबाकडे. पण त्यांना तुकाराम महाराजांसारखं व्हावं वाटलं. त्यांनी संपूर्ण दानधर्म केला. त्यांचं अजून मंदिर आहे. खूप मोठा आमचा इतिहास आहे. मी मी तुम्हाला बोलवेल आमच्या गावाला एक दिवस. ठीक आहे. सो ते जाऊ द्या बाजूला. आपल्याला काय करायचं, यापुढे काय करायचंय? ठीक आहे. आपण सगळ्यात पहिले आपल्याला वेळापत्रक बनवायचं, आपला बिहेवियर चेंज करायचा. बघा, पॉइंट टू पॉइंट लक्षात बसलं पाहिजे, तर या मीटिंगचा फायदा झाला. नाही तर 1000 कीर्तन ऐकले काहीच मिळ नाही बसला. पहिल्या पॉईंटवर आपण काय फोकस केला? वेळापत्रक बनवायचं. दुसऱ्या पॉईंटवर फोकस काय करायचा? आपला स्वभाव बदलायचा, आपल्याला जाणून बुजून बदलायचा आहे. नाही वाटत तरी बदलायचा आहे. बिलकुल बदलायचं आहे. नाही हसा वाटलं तरी हसायचंय. समजायला तुम्हाला? कोऑपरेट करायचंय. कळलं का? फक्त एक नाही करायचं. नाही समजलं तर हो नाही म्हणायचं. नाही समजलं म्हणा सर. ते माझ्या बुद्धीचा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला शिकवता येईन? पण मला नाही समजलं. एवढं सांगायचं. बस. सर म्हणा पुढचा पिरियड चालू करा म्हणा, पण मला हे समजेल नाही. किती विद्यार्थ्यांमध्ये ताकद आहे हे म्हणायची. सर म्हणा तुम्ही तुमचं पुढचं चॅप्टर चालू करा, पण मला समजेल नाही. ही ताकद पाहिजे आपल्याला. खरंच खरं बोलायचं. हो 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 सर समजलं, आणतो घरून करून. नाही नाही. आजकाल 90% पोराला वाटतं असं पटकन क्लास संपाव. असं वाटतं काय ते कवा मास्तर बंद करतं काय माहिती. लवकर बंद करा आता, आम्हाला मग बी जेवण बाकी. सो नाही बेटा. सो प्लीज कोऑपरेट मी, कोऑपरेट अस. आणि एक इतिहास रचायला आपल्याला तयार व्हायचं आहे. आणि एक इतिहास आपण रचणार. मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भेटायला येणार आहे. मी एक दिवस राहायला येणार तुमच्याकडे, कारण मी ऑनलाईन क्लास कुठून पण घेऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे, तुमचे ॲड्रेस वगैरे माझ्याकडे सांगून ठेवा. फक्त 2-3 दिवस माझं राहणं खाणं करा. तेवढं केलं तर मस्त आहे. मी मस्त राहील तुमच्याकडं. मी रायगडला जाईल. बघा किती अपॉर्च्युनिटी आहेत माझ्याकडे, सांगा बरं. आज मी कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाऊन राहू शकतो. 1 रुपया पण लागत नाही मला. लागतो का? आनंदानं. आज मुंबईला मी ज्यावेळेस गेलो, 3 दिवस माझा खर्च सगळ्यांनीच केला. 1 रुपयाही लागला नाही मला खर्च करायला. 1 रुपयाही नाही. असं वाटलं काहीतरी खर्च करावा आपण. तरी ते पण कुणी करू दिला नाही. याचा अर्थ काय? की देण्याची भावना ठेवा. काहीतरी द्या सर्वांना. रिस्पेक्ट द्या. आणि काय आहे तुमच्याकडे देण्यासाठी? आता विद्यार्थ्यांकडे काय देण्यासाठी? सर म्हणतो, सर माझ्याकडे काय हो? माझ्याकडे 10 रुपये होते, ते सकाळी आम्ही दोघांनी खाल्लं चॉकलेट त्याचं. तो तुमच्याकडे काय सांगू का देण्यासाठी? 5 गोष्टी आहे. नीट ऐका. होय, ह्या 5 गोष्टी तुम्ही मला द्या. मला म्हणजे कोणाला द्या. सगळ्यात मेन म्हणजे तुमचा वेळ. किती वेळ आहे तुमच्याकडे? मरणाचा वेळ आहे. द्या मला. देऊ शकता का? किती श्रीमंत आहे तुम्ही? सगळ्या वेळेच्या बाबतीत सगळ्यात श्रीमंत विद्यार्थी. विद्यार्थी आहे की नाही? सगळ्यात श्रीमंत कोण? विद्यार्थीच ना. टाइम द्या मला. रिस्पेक्ट आहे ना, भरपूर आहे. आणि तुम्ही जर कोणाला रिस्पेक्ट दिली तर काय तुमचा अपमान होणार नाही? लहानच आहेत ना. द्या रिस्पेक्ट द्या. देणार ना रिस्पेक्ट? थोडी मेहनत पण द्या ना. विद्यार्थ्याच्या अंगामध्ये ताकद खूप राहते, एनर्जी. थोडी मला एनर्जी द्या. काय? वेळ द्या, टाइम द्या, एनर्जी द्या, रिस्पेक्ट द्या. किती आहे तुमच्याकडे? भरपूर आहे. समजलं ना? थोडी हिंमत द्या. हिंमत. बस या 5 गोष्टी मला तुम्ही द्या. बस, जे तुमच्याकडे आहे ऑलरेडी, आणि ते तुम्ही सगळ्यात जास्त देऊ शकता. ओके. तर ह्या गोष्टी तुम्ही मला द्या. मी तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही. आता प्रॉब्लेम काय माहितीये का? आपले क्लासेस हे मोकळ्या मनानं होणार. अजून बी ऐका. नसेल तर तुम्ही तुमची फीस परत घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. कुठल्याही मुलांवर प्रेशर येईल असं मी काम करणार नाही. एकदम कमी क्लासमध्ये आपण सुरू करणार आहे. एकदम छोटा अभ्यास आपण सुरू करणार आहे. एकदम छोटा अभ्यास. आधी तुम्हाला छोटा अभ्यास देईल मी, तो पूर्ण करेल. पुन्हा छोटा देईल. तुम्हाला फक्त एक काम करणे, 3-3, 4-4, 5-5 वेळेस तुम्हाला एखादा व्हिडिओ पाहणे, लेक्चर. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ही गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे. आणि हे तुम्ही करा. ठीक आहे.
बस झालं. असो, अजून मी खूप बोलणार आहे तुमच्यासोबत, ठीक आहे. पण काही महत्वाचे तुम्हाला मी प्रिपेअर झालेले की नाही तुम्ही? प्रिपेअर झाले ना थोडंसं आता? अवेअर झाले की नाही? थोडंसं मनामध्ये फ्रेश झालं की नाही थोडंसं? माइंड फ्रेश झाला की नाही? आता काका मामाचं लग्न-बिग्न बारसे, मुंजे-बिंजे काही करायचं नाही. कोणाच्या नवसं करायचे नाही, काही करायचं नाही. म्हणा बाबा हो, पाहू नंतर. मी येईल, टायमावर येईन, पाहीन असं म्हणायचं. लगेच येतो म्हणायचं नाही. टाईम कमी आहे आपल्याकडे. सो 1 घंटा झालेला आहे. बऱ्याच वेळा आपण चर्चा करतोय. बरेच जण जॉइन झालेले, बऱ्याच जणांना मला बोलायचंय. परंतु आता पालकांसोबत माझं जे बोलणं आहे, आता हे जनरली आणि पूर्ण विषय आपण कव्हर करणारे काही चिंता करायचं काम नाही. मी स्वतः शिकवणार आहे. सर्व सिस्टम रूम आपली तयार आहे. काही अडचण नाही. आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत. सगळं आहे आपल्याकडे. समजतं ना? मी तोंडी गणित बी शिकू शकतो. काही प्रॉब्लेम नाही विदाऊट बोर्डाचं. काही चिंता करायचं काम नाही. फक्त तुमचं आणि माझं कनेक्शन बिल्डअप होणं गरजेचं आहे. हे बघा, तुमचं आणि माझं कनेक्शन जुटलं ना, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या वाटणार. क्लिअर? हां. मे महिना पूर्ण क्लास आहेत आपले, काही चिंता करू नका. फक्त मे महिन्यामध्ये एक 5-7 दिवस आपण मधामध्ये सुट्ट्या देऊ, ठीक आहे? ते पण मी तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर प्रोव्हाईड करेन. 4-5-7 दिवस आणि सर्व सुंदर पद्धतीनं होईल. सगळी सूचना ग्रुपवर भेटणार आहे. चला, काही कोणाचा प्रश्न वगैरे आहे का? एखाद्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न असा वाटतोय, ते बोलू शकतात. नाहीतर मी उद्या आहे ना, उद्या सेपरेट 1-2 घंटे आपण पालकांसोबत मी फक्त बोलणार आहे. चालेल ना? फक्त पालकांनी बोलायचं. काही बोलायचं, काही प्रॉब्लेम नाही. काही म्हणजे काही बी नाही हां. असं हे प्रश्न मनातल्या शंका. हां. चला ठीक आहे. तर आज आपण थांबूया. मला असं वाटतंय कारण ओव्हरलोड झालेला आहे आणि उद्या मी अरेंजमेंट करतो. तुम्ही ग्रुपवर अपडेट राहा. ग्रुपवर आपण याच्यापेक्षा सोप्या भाषेत शिकवणार मी. तुम्ही चिंता नका करू. एकदा भेटलेली संधी मी कधीही सोडत नाही बाळांनो. मी हां. पूर्ण मे महिना क्लास असतील का? हो, मे महिन्यात क्लास आहेच ना. फक्त मधात काही 2, 4, 5 दिवस सुट्ट्या देऊ आपण. थोडंसं आमच्या घरी एखादा कार्यक्रम वगैरे ते पण रेकॉर्डेड लेक्चर तर भेटेल ना तुम्हाला. बाकी सुरूच राहणार आहे. बंद काहीच नाही आपलं. ठीक आहे? चला आणि हे बघा, अभ्यास करा. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आरामशीर पूर्ण करणार आहे आपण हां. तुम्हाला जेवढा अभ्यास होईल मी तेवढाच देईन. ना ओव्हर ना कमी. आणि आपण कमी, 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 कमीपासून जास्तकडे जाणार आहे हां. हे लक्षात घ्या. जास्तकडून कमीकडे नाही. काही तर म्हणतात आपल्या 2 महिन्यात अभ्यासक्रम संपवायचा. काही असे बी मास्तर आहेत. अरे नेमकी सुरुवात झाली बाबा. आधी पहिला गिअर, मग दुसरा गिअर, मग तिसरा गिअर. समजलं? चला, काही अडचणी असेल तर आपण आणि प्लीज 2, 4, 5 मुलांना जॉइन करा. एक काम करा, आपण काय करा, जे ग्रुप आहे ना आपला, त्या ग्रुपवर त्यांना इन्व्हाइट करा. मी त्यांची मीटिंग घेईल, त्यांच्यासोबत बोलेल, ठीक आहे? आणि नंतर आपण चर्चा करूया. ठीक आहे? बाकी भेटूया आपण उद्या. बाकीच्या सूचना ग्रुपवर भेटतील. धन्यवाद. मार रे. सन रिलीव्ह मारायचं. कट केलं का? कोणाला? हे याच्यातलं येईल धरायचा. मलाच केलं का? नाही तुम्ही नव्हते वाटतं जॉईन तुम्ही